आता बातमी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उलट तपासणीची। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेटलींवर दिल्ली क्रिकेट बोर्डामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर जेटलींनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलाय। त्या खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी अरुण जेटलींची उलट तपासणी केली। प्रतिस्पर्ध्याला धारेवर धरण्यासाठी निष्णात असलेल्या जेठमलानीने जेटलींवर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला, तर वकिलीचा मोठा अनुभव असलेल्या जेटलीने देखील तेवढ्याच संयमाने उत्तरे दिली। दरम्यान सुनावणीच्या दरम्यान दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये चांगलंच घमासान रंगलं होतं। अखेर उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने मध्यस्थी करत दोन्ही वकिलांना शांत केलं। जहां तक प्रश्नों की बात करें, लगभग कोई 31 प्रश्न थे, जिनमें से कोई 10-15 तो डिसअलाउ ही हो गए। हमारी तो यही इच्छा है कि जो ये मसला है ये आगे रोज की सुनवाई पर हो, ताकि ये मसला जल्द से जल्द जो है अपने लॉजिकल कंक्लूजन पर पहुंचे। और ये तो अब जो है कल जो तय हुआ है समय 11:30 बजे, उसके बाद ही तय होगा कि आगे अगली तारीख कौन सी लगेगी। तेव्हा दिग्गजांमधली ही जुगलबंदी कशी रंगली कोर्टात आपण एक नजर टाकूया। आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होते अरुण जेटली, त्यांची उलट तपासणी सुरू झाली। कोर्टात काय झालं? तुमची 10 कोटी रुपयांची अब्रू नुकसान झाल्याचं कशाच्या आधारावर तुम्ही ठरवलं, असा जेव्हा प्रश्न केला त्यावर जेटली असं म्हणाले की पैशांची मोजदाद करून माझ्या अब्रू नुकसानीची भरपाई होऊ शकत नाही। समाजामध्ये माझी जी प्रतिमा आहे त्याच्या आधारावर मी 10 कोटींची भरपाई मागितली आहे। केजरीवालांच्या आरोपांमुळे मला मोठा मानसिक धक्का बसलाय। तुमच्या कोणत्या अधिकाराचं उल्लंघन झालंय असं राम जेठमलानींनी जेव्हा विचारलं त्यावर ते असं म्हणाले की केजरीवालांनी माझी बदनामी करण्यासाठी कॅम्पेन चालवलं। नाहक सुरू असलेली बदनामी रोखण्यासाठी मी खटला दाखल केला। 1977 पासून मी वकिली करतोय। मी राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता देखील होतो। केजरीवालांनी माझ्यावर DDCA मध्ये घोटाळा केल्याचा आरोप लावलाय आणि त्यामुळे माझ्या कारकिर्दीत मी कोणत्याही अधिकाऱ्यावर दबाव टाकलेला नाहीये, पण माझ्यावर तसे आरोप झाले। खरं तर हे दृश्यच खूप इंटरेस्टिंग होतं की राम जेठमलानी हे उलट तपासणी घेत आहेत आणि तेही अरुण जेटलीचे 2 निष्णात वकील।